हॅलो. चला हा नमस्कार सर, मी विराजची मम्मी बोलायले. बरोबर, नमस्कार मॅडम, बोला ना. हा सर, ते तुमचे क्लास डेली मी पण पाहते हा हा विराज सोबत. मग त्याचं मॅथ वगैरे छान परफेक्ट झालं सर. झालंय का? बर बर. हा हा. हो, तो अगोदरही ऑलिम्पियडला आणि सगळ्या परीक्षेला बसतो, त्याच्यामुळे त्याचं थोडंफार बरंच चांगलं होतं. हा हा. पण हे पदावली वगैरे हे सगळं अपूर्णांक हे ते काही नव्हतं तेवढं. हा हा. खूप छान झाले सर, सगळे झालेत हा हा. तुमच्याकडे. हा हा. तर त्यापैकी 3 विद्यार्थी एकदम छान करायलेत सर. बर बर बर. हा, तर त्यांना आता तुम्ही जे शिकवतात ना, त्यांनी एवढं त्यांचं तुमचं रेग्युलरचं होमवर्क असते, हो. डेली मी पाहते त्यांचं म्हणजे इथं आल्याच्या नंतर. हा हा हा. मग ते पाहते तर त्यांना एक्स्ट्रा दुसरं काही करण्यासाठी काही वेगळं काही म्हणजे बुक्स वगैरे रेफर करावं लागेल का? हे आम्ही आता नवनीतचं यूज आता काय करतो. करायचं माहितीये का मॅडम, आता आपलं फक्त एवढा महिनाभरच टीचिंग चालणार आहे. ते मी आता काय करणार आहे माहितीये का, ते आता हे एवढा ऑगस्ट महिना संपला हो. की मी त्यांना रोज 25 गणितं करायला देणार सगळ्या मुलांना. म्हणजे 25 मी हा, सोडून दाखवणार, 25 करायला देणार. बरं. त्या 25 मधलं दुसऱ्या दिवशी आपण काय करणार, लगेच ते सोडून घेणार, असं करणार आहेत. तर सध्या हा, जेवढं मी देतोय तेवढं जरी केलं, हो. आणि सध्या तुमच्याकडे असेल तर नवनीतच्या पुस्तकातले किंवा जे तुम्हाला सोडता येईल तेवढं सोडा. बाकी आपण दिलं तेवढं करत राहिलं तरी काय अडचण येणार नाही. आणि आपण 100 क्वेश्चन पेपर घेणारच आहेत. होईल, अजून आपले शाब्दिक उदाहरणं पूर्ण झाली नाहीत. हा हा. मग जेवढे सोडवता तर येतील ते तेवढे. हा काल रात्री तर एवढा खुश होता ना त्यानं, की हा. शाब्दिक उदाहरण एवढं मला छान जमू लागले मम्मी म्हणते ना, एवढं मी आज फार खुश आहे असं म्हणू लागला. कारण की तुम्ही म्हणलात ना युपीएससी एमपीएससी ला अहो, प्रश्न मी काल जे पडतात म्हणून. प्रश्न घेतले होते का, हो. काल मी एमपीएससी ला आलेले प्रश्न घेतले होते, मुलांनी सोडवलेत. ते मला कौतुक वाटलं त्यांचं. म्हणजे एमपीएससी चे क्वेश्चन त्यांनी सोडवलेत म्हणजे किती कमाल आहे. 2016चे, 18चे, 2022चे, गट ब चे, संयुक्तचे, मी इतके अवघड अवघड प्रश्न घेतले होते एमपीएससी चे काल, ते सुद्धा सोडवलेत त्यांनी. नाही सर, खूप छान. तुमच्या ह्याच्यामुळे टीचिंग तुमची एवढी आवडली ना मला. मी हम्म. सगळ्या मुलांना लावून दिलं आणि प्रत्येकाला माझ्या इथून जे बॅच जातील ना 5वीच्या, हा हा. प्रत्येकाला मी दरवर्षी तुमचं आणि आता इथून कोणालाही आमच्या रिलेटिव्ह मध्ये सुद्धा सांगायले की बाबा तुमचे क्लास जॉईन करा म्हणून. नाही नाही, नक्की खूप मॅडम, तुमची धन्यवाद. शिकवण्याची पद्धत इतकी म्हणजे इझी आहे मेथड, आणि हम्म. मुलांना खूप चांगल्या पद्धतीने समजते. हो ना. मला पहिल्यापासून आवड आहे शिकवायची, आणि आपण त्याच्यामुळे नाही नाही, फीस खरंच वगैरे सर. आपण काय आणि एवढे हे करत नाही बघा. क्लासेसची नाही फीस नाही, त्या 20-20 फीसच्या हजार रुपये मानानं तर फीस आहे. तुमचं काहीच नाही, हा, मी फीसच्या एकदम मानानं काहीच आणि नाही. रेग्युलर असते माझं. कधी कंटाळा नाही, कधी आळस नाही. रोज 3 नाही तास नाही म्हणजे सर. 3 तास आणि डेली आहे. ऍज अ टीचर म्हणून मला सुद्धा त्याचा फायदा व्हायला सर, खरं तर तुमच्या ह्याचा. धन्यवाद धन्यवाद. चालेल. नाही, म्हणायला काही हरकत नाही सर. ज्याच्यापासून नाही नाही, आपण प्रत्येक जण, शिकायलोत ना. मी पण कोणाकडून तरी शिकतोच ना. मी पण काय करत हा, असतो, 100 पुस्तक म्हणजे त्याच्यामुळं मला वेगवेगळी म्हणजे पुस्तकं रेफर करतो, वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओज पाहतो, त्याच्यातून काय चांगलं भेटते ते सगळं एकत्र करून मग मग आपल्या तेच हिशोबाने म्हणायचं बनवतो. होतं हा. सर, मला पण तेच म्हणायचं होतं की बाबा हो सर. आणि थोडंसं म्हणजे कधीतरी आमच्या पण विद्यार्थ्याचे नाव घेत चला ना ते सर, हे काय खूप होतं हुशार माहितीये आहेत. का, ते इतकं फास्ट जाते ना वर, नाव घ्यायला संधीच भेटत नाही. मी एखादं जे दिसलं ते घेतो, तसं काय नाही, अडचण नाही. खूप हुशार आहेत सर. खरंच त्यांचं हो. करावं तेवढं कौतुक कमी आहे सर. तुम्ही ऍक्च्युअली जर कधी संधी भेटली, नाही नाही, इथं संधी आला तिकडं. भेटणारच आहे. संधी आपल्याला भेटणार आहे. सगळे मुलं आपले नवोदयला लागणार आहेत, मला 100% गॅरंटी आहे. आणि आपण खूप मोठा कार्यक्रम घेणार आहेत. म्हणजे मी या बॅच मधून मला जेवढं काही मिळालं ना, तेवढं हो. सगळं मी माझ्या लागलेल्या मुलांना हे करणार आहे, गिफ्ट करणार आहे सगळं. म्हणजे मला सर. काय असं, आपण पैशासाठी कामच करत नाही मॅडम. तुम्हाला नाही माहिती सर, आहे किती तुम्ही कमी खरंच फीस घेतो मी. खरंच खरंच खूप कमी पैशामध्ये एवढं हम्म चांगलं शिकवणी कुठंच भेटणार नाही सर. हम्म. नाही, चालेल, आपण छान आहे. घेऊयात, त्यांचं पण हे करू. आणि आपला मोठा कार्यक्रम होणारच आहे, त्या कार्यक्रमात तुम्ही सगळे असणार आहेत. तुमचं बोलायचं पण विराज काम तुला? द्या ना, द्या. बोल सरांना, बोल. हॅलो. हा विराज. गुड गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बाळा. कालचे गणित जमले का? हो, सगळे आले. आणि कालचे गणित आहे ना बाळा, म्हणजे एमपीएससी ला विचारलेले प्रश्न होते बरं का, ते नवोदयच्या खूप वरच्या लेवलचे होते. हो. ते पण तू सोडवलेस म्हणे. छान, तुझं अभिनंदन बरं का. कॉंग्रॅच्युलेशन्स. माझा दोस्त पण आहे. हा. 2 लेकरं आमच्या शाळेतून आहेत. 2 आहेत काय? 2 नाही, अरे डांगे ते नाही का, डांगे 3 4 4 हा, भरपूर आहेत. असू द्या, काय अडचण नाही. तुम्ही सगळे लागून जाणार आहेत बाळांनो. फक्त छान अभ्यास करा मस्त. हा. बरं सर. हो हो, आणि काय अडचण आहे तुम्हाला फोन करत जा बाळा. हॅलो सर. हा, बोल ना. मी गुरुप्रसाद. अरे वा, गुरुप्रसाद. कस ओळखले काय? का? हा, गुरुप्रसाद. तुझं कालच नाव शिंदे. घेतलं होतं की रे मी. हा. मग कळते ना काय सगळं मग? व्यवस्थित, छान कळते ना? हो. बर बर, चालते चालते बाळा. असाच अभ्यास कर. हा. हो. आणि काय अडचण आली तर मला सांगत जा. धन्यवाद. हो हो, चालते. चलो. बुद्धिमत्ताच्या प्रश्नाचे एक्सप्लेनेशन कधी आहे? ते आता मराठी संपलं ना मग एकदा एक्सप्लेनेशन सुरू झाले की सगळे एक्सप्लेनेशन होतील. आणि आणखी बुद्धिमत्ताचे आपले जवळपास 20 पेपर होणार आहेत मोठे, 100 मार्काचे. बरं. हो, मग ते सगळे सोबतच एक्सप्लेनेशन घेऊ आपण. हा, जमेल. चालते चालते. ओके बाळा, चला ठीक आहे. धन्यवाद सर. हो हो, चालते चालते. वेळाचा वेळ काढून बोललात सर.
धन्यवाद धन्यवाद, काय अडचण नाही, तुम्ही कौतुक केलं आमचं, आम्हाला आणखी नाही प्रेरणा नाही सर, मिळाली. खूप छान. मी आवर्जून पाहते सर, सर पण सोबत असते हा आणि हा, केव्हा मी संध्याकाळी असते, सर सकाळी असते सोबत. बर बर, चालेल खूप चांगलं चालेल, वाटलं सर. हा, थँक्यू. तुमच्याकडून मला मस्त शिकता आलं. चला ठीक आहे ओके. हो सर. हो हो. चालेल.